Hello friends, welcome to this video. This is Talk with Toppers and we are here today with Ronit Balerav and he has scored 99.9 percentile in Maharashtra MBA CET exam. So congratulations Ronit. How are Thank you, you? sir. I'm fine, sir. So how do you feel now? कसं वाटतंय तुम्हाला आता? सर म्हणजे खूप छान वाटतंय. ऍक्च्युली घरचे पण सगळे खुश आहेत का एवढ्या सगळ्या म्हणजे सगळ्या प्रॉब्लेम सगळे म्हणजे खूप डिप्रेशन्स वगैरे आले एक्झाम देताना वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मी त्यामधून मला वाटलं होतं की म्हणजे ऍटलीस्ट 95-94 पर्यंत पूर्ण होईल, पण एक्सपेक्टेशन चांगले अभ्यास पण तेवढा चांगला झाला आणि त्यामुळे पर्सेंटाईल हाय गेले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुमचं 95 पर्यंत अपेक्षा होत्या, पण 99 पॉइंट किती आहेत ते खरे? 6-1. 99.61 पर्सेंटाईल तुम्हाला मिळालेले आहेत आणि त्यामुळे तुमचा JBIMS च्या ऍडमिशन साठीचा मार्ग मोकळा झालेला है. सो ये तो क्लियर बात दिख रही है अभी कि रोनित को जो है JBIMS में एडमिशन मिलने वाला है MBA के लिए एंड इसलिए रोनित और उनके परिवार वाले सभी बहुत खुश हैं. बढ़िया. तर रोनित काय स्ट्रॅटेजी तुमची होती अभ्यासा संदर्भातली? कसं तुम्ही अभ्यास करत होता? ऍक्च्युली स्टार्टिंग सर मी आधी कॅट दिली. कॅट मध्ये पण मला स्कोर होता, पण मला JBIMS ला जाईल एवढा इथपर्यंत नव्हता. मग मी सीईटी साठी पूर्ण प्रेप सीईटी साठी केलं. मग स्टार्टिंग मी आधी वीक मधून एक मॉक्स द्यायला लागलो. स्टार्टिंग वीक मधून एक मॉक्स दिला. मग नंतर हळूहळू मी जसे जसे एक्झाम जवळ यायला लागली तसे स्टार्टिंग 2 महिने आधी मी दिवसातून 2 मॉक्स चालू केल्या. 2 मॉक चालू केल्यानंतर प्रत्येक सर जेव्हा सांगायचे तेव्हा सगळ्या गोष्टी नोट्स वगैरे करायचो. मग नोट्स घरी येऊन लावायचो स्टडी टेबलच्या इकडे वगैरे. मग ते केलं. मग हळूहळू मॉक्स देता देता मॉक्स देऊन अनालिसिस केली. मग स्टार्टिंगला जेव्हा 2 मॉक्स दिले तेव्हा पूर्ण दोन्ही मॉक, एक सकाळी मॉर्निंगला मॉक द्यायचो आणि एक मग संध्याकाळी इव्हिनिंगला द्यायचो. मग पूर्ण मॉक्स अनालिसिस करून मग सगळ्यांनी मग तसं प्रेप केलं मी. व्हेरी गुड. आणि मग दिवसभराच्या दिनचर्येमध्ये कसं टाइम टेबल मॅनेज करत होतास? दिवसभराच्या टाइम टेबल मध्ये बघा सर कसं व्हायचं. सकाळी मी आधी जायचो जिमला. जिम वरून आल्यावरती स्टार्टिंग पूर्ण यामध्ये करायचो. स्टार्टिंग मी थोडं एडिटोरियल वाचायचो. इंग्लिश न्यूजपेपर वगैरे, स्टार्टिंग हे न्यूजपेपर वगैरे वाचून मग नंतर याचे मॉक द्यायला लागायचो. मग एक मॉक देऊन पूर्ण अनालिसिस करायचो. मग मग नंतर थोडं कोणता जे सब्जेक्ट थोडा हार्ड वाटत असेल की म्हणजे जसं उद्याचं मॅथ्स वगैरे झालं, मग तेवढं मॅथ्सचं टॉपिक्स वगैरे करायचो कव्हर. मग नंतर एक मॉक द्यायचो. परत सगळ्या अशा गोष्टी. व्हेरी गुड. आणि किती तास म्हणजे दिवसाला अभ्यासासाठी देत होतास तू? 8 तास. 8 तास. व्हेरी गुड. हा. आणि ह्या सगळ्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये आणि ह्या सगळ्या स्कोर मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये बी एड्युकेअरची कशी हेल्प झाली? खरंच सर म्हणजे सांगतो ना, खरंच तुम्ही पण खूप सपोर्ट केला. जसे उदय सर झाले, कुंदन सर झाले, जसे तुम्ही सगळ्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला. म्हणजे जेव्हा काही अडत असेल तेव्हा मी एनी टाइम कधी तुम्हाला कॉल करून विचारायचो की म्हणजे कशा गोष्टी आहेत वगैरे, नाही का हे समजलं नाही वगैरे. तसं तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं तर सरांनी वगैरे. आणि व्हेरी गुड. त्या आणि मग आपल्या नोट्स आपल्या मॉक टेस्ट यांचा काही उपयोग त्यांनी झाला की खरंच नाही? खूप चांगला उपयोग झाला सर त्यांचा. म्हणजे त्यामध्ये मॉक्स वगैरे सगळ्या मॉक्स दिल्या मी. आणि त्यामध्ये याच्या पण जे टाइम टाइम टॉपिक वाईज मॉक्स होते त्यांचा पण खूप मला चांगला उपयोग झाला. म्हणजे जसं नाही का एखादा कोणता टॉपिक पटकन मी कव्हर केल्यानंतर लगेच त्या त्या टॉपिकची मॉक द्यायचो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. तर मग आता काय फिलिंग येते मनामध्ये की नवीन कॉलेज, नवीन मित्र आणि सगळे MBA चे मित्र असणार आहेत, नवीन लोकेशन असणार आहे. काय भावना आहे? खूप म्हणजे आता सर खूप आतूनच खूप आता चेंज वाटतंय. आणि पहिली गोष्ट तिकडे गेल्यावरती किती चेंज होणार हे मला माहिती आता. तिकडे व्हेरी बघ गुड. खूप सगळ्या गोष्टी चेंज होणार. बिहेवियर चेंज होणार. सगळ्या गोष्टी चेंज होणार एक्झॅक्टली, पुढे. एक्झॅक्टली. म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे एक चांगल्या संगतीत गेलो की त्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करायचा प्रयत्न करतो. अच्छा, आता आणखीन एक शेवटचा प्रश्न की या वर्षीच्या MBA CETच्या विद्यार्थ्यांच्यासाठी काय मेसेज देऊ इच्छितोस?
मी तर सगळ्यात गोष्टी एक सांगेल ना, की जे सर लोक जसे तुम्हाला सांगतात का तुम्ही स्टार्टिंग पासून प्रेप्ड व्हा, तसं तुम्ही स्टार्टिंग पासून करायला लागा. लाईटली घेऊ नका. कारण की कसं आहे माहिती आहे का, एक्झाम जवळ आल्यावरती सगळ्या गोष्टी पटापट होत नाही. भले तुम्ही आता सरांनी सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी प्रत्येक ज्या टायमानुसार केल्या ना, तुम्ही 100% तुम्हाला चांगला स्कोर येणार म्हणजे येणार. ते टाइम टू टाइम गोष्टी करा. टाइम टू टाइम एडिटोरियल वाचा. जसे आता मॅथ्स वगैरे ते फॉर्म्युले तुम्ही नोट्स वगैरे नोट्समध्ये हायलाइट करून ठेवा. जसे रिझनिंगचे पण पझल्स वगैरे टॉपिक आहेत तसं तुम्ही प्रॅक्टिस करा. व्हेरी गुड. Once again, congratulations, Ronik, and all the very best for your future endeavors from B.Edkar family आणि वैयक्तिक माझ्याकडनं सुद्धा. Okay, थँक्यू Ronik. थँक्यू Thank you very much for being with us. Thank you. All the best. थँक्यू.